नमस्कार मित्रो. गेले 2-3 दिवस मी माझ्या बागेतून फिरतोय. प्रत्येक झाडाच्या जवळ जाऊन बघतोय आणि त्याचं निरीक्षण करतोय. तर मला असं दिसून येतंय की जी पोपटी कलरची पालवी होती आणि ती आता पहिली कलमं पालवली होती आणि ती आता जून झालेली आहे. त्या जून झालेल्या काडीतून सुद्धा आता नवीन कोंब यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे काही असे दिसून येतात आहे की काही 2 इंच लांब आहेत, 3 इंच लांब पण आहेत आणि काही आत्ता 1 इंचाचे असे कोंब बाहेर यायला लागलेले दिसतात आहेत. आणि त्याच्यातून फूट होणारी जी फूट आहे, मोहर, हा मोहर बाहेर पडणार आहे, हे खात्री झालेली आहे त्याच्यातून. तसंच आत्ता रात्रीची थंडी सुरू होते, दिवसा 7-8 नंतर उष्णता वाढते. प्रशांत भोसले पोलीस पाटील यांच्या विरुद्ध आम्ही आज खोपी तांबडवाडी ग्रामस्थ मंडळ सगळे उपोषणाला बसलोय. 2016ची जी भरती झाली त्याच्यामध्ये तो पोलीस पाटील परीक्षेत नापास होऊनही तो त्या पदावर आला. आणि ह्याला कोणाचा पाठिंबा आहे, की ह्याला काय सरकारी कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे की कुठच्या राजकारणी लोकांचा पाठिंबा आहे, तो अजूनही आम्हाला समजलेला नाही आहे. 2018 साली अंगणवाडीच्या शिक्षिका होत्या, त्यांना त्याने धमक्या देणं, त्यांचा मानसिक छळ करणं, त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्या संदर्भात त्यांना प्रशांत पोलीस पाटील आहेत, त्यांना 1 वर्षासाठी त्यांना निलंबित केलं होतं. मनसेला फार मोठं भंगार पडलेलं आहे. आणि त्या माजी आमदार प्रशांत उपरकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर 18 फेब्रुवारी कुडाळ येथे उपरकर समर्थकांचा मेळावा होता. या पाठीमागे कणकवली येथे आज एक बैठक पार पडली. त्यानंतर आपण या बैठकीत काय ठरलं याचा थोडक्यात आढावा घेऊया माजी आमदार माननीय परशुराम उपरकर यांच्याकडून. सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये सर्व ग्रामीण स्तरापासून जिल्हा स्तर तालुका स्तरावर काम करणारे मनसेचे राजीनामा दिलेले, पदाचे राजीनामे दिले आणि पक्षाचे राजीनामे दिले, त्या सर्वांना एकत्र घेऊन पुढची दिशा ठरवण्याचा त्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे. पुढची दिशा काय असावी ते त्या मेळाव्यात बाजू मांडून त्या लोकांमध्ये बसून चर्चा करणार आहोत. पण या पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर या जिल्ह्यातल्या अनेक प्रश्नाचे विषय मांडण्यासाठी किंवा प्रश्न सोडवण्याकरता कुठेतरी पक्षाची दिशा धरण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून पक्ष कोणता घ्यावा, कोणत्या पक्षात जावं, हा निर्णय सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी करतात. फेब्रुवारी रोजी परशुरामजी उपरकर आपला निर्णय जाहीर करतील. त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी जे कार्यकर्ते उपस्थित त्यांच्याकडूनही भावना जाणून घेतोय की आपण उपरकर यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. आपल्याला काय वाटतं? नमस्कार. येत्या 18 तारखेला कुडाळ येथे आमचा जो निर्धार मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे, त्या निर्धार मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी आम्ही आज सन्माननीय उपरकर साहेबांना आम्ही सर्व माजी पदाधिकारी आलो होतो. यामध्ये आमच्या समेत आम्ही तालुकास्तरीय पदाधिकारी, आमच्या समेत गाव पातळीवरचे प्रत्येक शाखाध्यक्ष असतील, उपशाखाध्यक्ष असतील, या सगळ्यांचं मत जाणून घेण्यासाठी आमचा जो मेळावा आहे तो आम्ही नियोजित केलेला आहे. आणि ते मत सर्व कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर आम्ही कुडाळ येथील मेळाव्यात जी काही पुढची दिशा असेल त्या दिशा संदर्भात जो काही योग्य निर्णय आहे तो एकत्रित बसून एक मताने आम्ही पुढील भूमिका घेणार आहोत. कुडाळ येथे हा मेळावा होत आहे. ओमकार डिलक्स हॉलमध्ये हा मेळावा पार पडणार आहे 18 फेब्रुवारी रोजी.
त्यानंतर परशुराम उपरकर आणि त्यांचे जे समर्थक कार्यकर्ते त्यांची भूमिका जाहीर होईल. लक्ष्मीकांत भावे, टाइम्स डिजिटल, कणकवली. मागण्या आमच्या हक्काच्या, मागण्या आमच्या हक्काच्या, अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.